नमस्कार, आपण बघत आहात CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल, स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स. आणि आता पाहूया गेल्या 24 तासातील बातम्या पटापट. चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक कोचिंग क्लासेसचे महाविद्यालयासोबत लागेबांधे असल्याची धक्कादायक परिस्थिती समोर आली आहे. विद्यार्थी दिवसभर खासगी कोचिंग क्लासेसमध्ये दिवसभर शिक्षण घेतात, मात्र त्यांची हजेरी लागते ती महाविद्यालयातील हजेरी पटावर. याचे असंख्य पुरावे जर खासगी शिकवणी वर्गाचे CCTV फुटेज तपासले तर लगेच लक्षात येईल. विशेष म्हणजे शिक्षण विभागाची सुद्धा याला मूकसंमती असल्याचीही चर्चा आहे. आर्थिक देवाणघेवाणातून हा शिक्षणाचा बाजार राजरोसपणे सुरू आहे. चंद्रपूर शहरात अनेक तरुण डॉक्टर मंडळींनी कोटींचे कर्ज घेऊन सर्व सुविधायुक्त दवाखाने बांधले आहेत, परंतु त्यांच्या स्वप्नांना अडसर ठरते आहे ती महानगरपालिका. ड वर्गात मोडणाऱ्या चंद्रपूर मनपाने निकष लावले आहेत ते अ आणि ब वर्गाचे. त्यामुळे या डॉक्टर मंडळींचे दवाखाने तर तयार आहेच, परंतु ऑक्युपन्सी सर्टिफिकेट नसल्याने ते दवाखाने शोभेची वस्तू तर ठरतच आहे. त्यातल्या त्यात व्याजाचा डोंगर सुद्धा नवोदित डॉक्टर यांच्या मानगुटीवर बसला आहे. चिचपल्ली मूल मार्गावर वाघाच्या शिकारीचा थरार अनेक प्रवाशांना अनुभवता आला. भर रस्त्यात वाघाने गायीवर झडप घालून तिला ठार केले आणि ही शिकार शांतपणे तो जंगलात घेऊन गेला. त्यावेळेस रस्त्याच्या दुतर्फा वाहने होती. या जंगलात वाघांची संख्या वाढली असून प्रवाशांनी सांभाळून वाहने चालवावी असे आवाहन वन विभागाने केले आहे. भंडारा जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या दिशांत सती मेश्राम हा कुरखेडा तालुक्यातील रामगड येथे डेकोरेशनचे काम करण्याकरिता आला होता. अचानक आकाशात ढगांची गर्दी झाली आणि विजांचा कडकडाट सुरू झाला आणि त्याच क्षणी वीज दिशांच्या अंगावर कोसळली आणि या दुर्घटनेत त्याचा मृत्यू झाला. खासगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण की पालकांची लूट असा मार्मिक प्रश्न घेऊन चंद्रपूर वणी लोकसभेच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी थेट शिक्षण मंत्र्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी वरोरा येथील सेंट अँन्स पब्लिक स्कूलमध्ये पालकांची कशी पिळवणूक होत आहे हे उदाहरणासहित शिक्षण मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. लग्नासाठी AC हॉल हवा असा अट्टहास करणाऱ्या नवरदेवाचे नियोजित लग्न तर तुटलेच, परंतु त्यांच्यासह 4 जणांवर हुंडा प्रतिबंधक कायद्यान्वये थेट गुन्हा दाखल झालाय. यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातील तरुणीचे यवतमाळ येथील मयूर सुरेश गिरी यांच्याशी लग्न जुळले होते. साखरपुडाही आटोपला आणि जशी लग्नाची तारीख जवळ आली तसं नवरदेवाने AC हॉल हवा असा हट्टच धरला. AC हॉल नसेल तर लग्न मोडण्याची धमकी सुद्धा त्यांनी वधू पक्षाला दिली. हे सर्व वधूला सहन न झाल्याने तिने सरळ पोलीस स्टेशन गाठले आणि वर पक्षाची तक्रार केली. एकीकडे लग्नाचा आनंद वाजत गाजत साजरा होत असताना एका अल्पवयीन मुलाने आपल्या काका आणि चुलत भावाचा वरातीत खून केला. ही खळबळजनक घटना वर्धा शहरात घडली. या घटनेत प्रभाकर भलमे व त्यांचा मुलगा नितीन भलमे यांचा मृत्यू झाला. आरोपी हा अल्पवयीन असून पोलिसांनी त्याला अटक केली. संपत्तीच्या वादातून हे दुहेरी हत्याकांड घडले. चंद्रपूर शहर महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षातील नगरसेवकांचा अंतर्गत वाद उफाळून आला होता आणि नाराज नगरसेवकांनी महापौर संगीता खांडेकर यांच्यावर अविश्वास प्रस्ताव दाखल करण्याची तयारी सुरू केली होती. त्यावर महापौर संगीता खांडेकर यांनी आमच्यात मतभेद असतील परंतु मनभेद नाही, त्यामुळे पक्षाची शिस्तही पाळली जाईल. जर या शिस्तीला तडा गेला तर वरिष्ठ पातळीवरून कारवाई होऊ शकते असा इशाराही त्यांनी दिला. वार्षिक परीक्षा संपल्यानंतर उन्हाळी सुट्टीत शासकीय मागासवर्गीय वसतिगृह रिकामे करावी लागत होती आणि या जाचक अटींमुळे विद्यार्थ्यांची ससे होलपट होत होती. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांनी आता एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून विद्यार्थ्यांना सुट्ट्यांमध्येही वसतिगृहात राहून आपल्या स्पर्धा परीक्षांची तयारी करता येणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शेकडो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असून त्यांचा आर्थिक भारही कमी होणार आहे. सावली तालुक्यातील अंतरगाव येथे पाणीपुरी खाल्ल्याने 50 जणांना विषबाधा झाल्याची घटना उघडकीस आली. अंतरगाव येथे गाडीवर पाणीपुरीची विक्री केली जाते. बुधवारी सायंकाळी अनेक ग्रामस्थांनी येथे पाणीपुरी खाल्ली, मात्र गुरुवारी पहाटेपासूनच अनेकांची प्रकृती बिघडली. पाणीपुरी विक्रेत्याला ग्रामपंचायत मार्फत नोटीस बजावण्यात आली असून अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळावरून पाणी आणि खाद्यपदार्थांचे नमुने संकलित केले. तर या होत्या आजच्या पटापट बातम्या. लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह. तोपर्यंत अशाच बातम्यांची अपडेट पाहण्यासाठी बघत रहा CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. नमस्कार.